नागरिक जे होते ते देखील होती, त्यांच्याकडचे कागदपत्र जी होती ती देखील सर्व त्यांना दाखवण्यात आलेली आहे. परंतु आम्हाला आता असं कळलं महानगरपालिकेकडनं की ती जी जागा जी आहे मझार, ती जागा वक्फने त्याच्यावरती 2024 मध्ये दावा केलेला आहे आणि त्या भागातील नागरिक ज्यांची ही ओपन स्पेस आहे, वक्फची त्यांना नोटीस नसल्या कारणाने नागरिकांना त्याची माहिती नाहीये. परंतु महानगरपालिकेला जी नोटीस जी आहे ती 2024 मध्ये मिळालेली आहे आणि त्याची सुनावणी जी आहे ती 3 तारखेला आहे येता, आणि 3 मार्चला ही सुनावणी झाल्यानंतर जे आहे त्याच्यावरती महानगरपालिका त्यांचं म्हणणं मांडणार आहे. 7/12 आज ते जागेवरती नाशिक महानगरपालिकेचं नाव आहे. 98 साली त्या जागा मालकाने तिथल्या डेव्हलपमेंट करत असताना करारनामा करून ही जागा जी आहे महानगरपालिकेकडे वर्ग केलेली आहे. परंतु हा 24चा नवीन विषय जो आहे तो वरती आलेला असल्या कारणाने 3 तारखेला जे हिअरिंग होईल, आणि त्याच्यामध्ये महत्वाचा एक विषय आहे की तिथं जी एक मजार जी जुनी आहे त्याबद्दल जे बोललं जात आहे, परंतु त्या ठिकाणी आता 7 पीर करण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्या 7 मधला जो एक पीर जो आहे त्याचा एरिया देखील डिफाईन्ड आहे काही कागदपत्रांवरती. तो जो एरिया जो आहे तो कुठला आहे एक्झॅक्टली तो आम्ही आमच्या सर्वेअरला बोलवून आणि त्या समाजातील काही धर्मगुरूंना बोलून आम्ही तो डिफाईन करणार, आणि ते डिफाईन केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही पुढची कारवाई करणार, निश्चित करणार. अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन. पुढची कारवाई म्हणजे जे उरलेले 6 जे पीर त्या ठिकाणी अधिकचे बांधण्यात आलेले जे आहेत, हे पीर जे आहेत हे नाशिक महानगरपालिकेकडून काढण्यात येतील किंवा त्या समाजाने स्वतःहून काढून. पुढची भूमिका 7 दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत, आणि 7 दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतोय, आणि असं नको व्हायला की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल. आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल. असंही कळतंय की वक्फने तिकडच्या 11 एकर प्रॉपर्टीवरती देखील दावा केलेला आहे. परंतु काय होतं की वक्फ मध्ये स्थानिक नागरिकांना कुठलीच नोटीस येत नसल्या कारणाने नागरिक हे जे आहेत या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहत आहेत, आणि त्यामुळे पुढच्या वक्फच्या दाव्यामध्ये स्थानिक नागरिक देखील महानगरपालिकेकडनं माहिती घेऊन जे आहे त्याच्यामध्ये लक्ष. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी जसं तुम्ही म्हटलं की तिथल्या धर्मगुरूंना पण आम्ही बोलवणार आहोत महापालिका प्रशासन, आणि त्याचं जे जुनी पीर आहे ते ठेवून बाकीचे काढणार. दुसरीकडे वक्फच्या कायद्याचं त्याच्यावरती ती जी जागा जी आहे ना त्या जागेवरती वक्फने दावा केलेला 2024 ची नोटीस आहे महानगरपालिकेला, त्याच्या आधी कुठलीही नोटीस नाही. आणि त्यामुळे ही जी 2024 ची नोटीस आहे त्याच्यावरती आता जे काही हिअरिंग चालू आहे महानगरपालिकेचं, एक हिअरिंग त्यांचं झालेलं आहे आणि पुढचं हिअरिंग जे आहे ते 3 तारखेला आहे, आणि त्याच्यावरती मग महानगरपालिका जे आहे ते काम करतात. कोर्टाने पुढची तारीख काय करणार? महानगरपालिकेचा ह्या हिअरिंग मध्ये जो विषय जो आहे हा तो सोडवण्याचा विषय राहील. त्यांचं म्हणणं जे आहे हे महानगरपालिकेला निश्चित ऐकून घेण्याचा, जाणून घेण्याचा त्याच्यामध्ये अधिकार आहे, आणि त्यामुळे तो ऐकून घेऊन जाणून घेऊन महानगरपालिका त्याच्यावरती कारवाई. मजार जी ती अधिकृत आहे वक्फ ट्रिब्युनल नाही, ती मजार जी आहे ती अधिकृत आहे, म्हणजे 7 आहे. महानगर ती मजार जी आहे ती अनधिकृतच आहे, कारण तिथले स्थानिक नागरिक जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आहेत ते पूर्वी तिथे त्यांच्या गाड्या देखील लावत होते, आणि त्या ठिकाणी आज त्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यामध्ये बांधकाम झालेलं आहे. वक्फचा त्याच्यामध्ये आधार घेतला जातोय, आणि या सगळ्या विषयांमध्ये वक्फ बोर्डला देखील आम्ही या विषयामध्ये विनंती करणार, आणि वक्फ बोर्डाच्याही लक्षात आणून देणार की स्थानिक नागरिकांच्यासाठीची ती ओपन स्पेस आहे आणि त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आलं. आता जी बैठक झाली पोलीस आयुक्त महापालिकेचं, या बैठकीत नेमकं काय झालं? ह्या बैठकीमध्ये 8 दिवसामध्ये नाशिक महानगरपालिका त्याच्यावरती लिगल जी कारवाई पूर्ण करायची आहे ती पूर्ण करेल. NCN न्यूज साठी रोहनदानी, नाशिक.